जिजामातेचा शिवरायाचा शंभूराजाचा शंभूराजाचा शौर्य सरसरले रोमा रोमा शौर्य सरसरले रोमा रोमा शौर्य सरसरले रोमा रोमा मुद्रा तुम्हा करते स्वाभिमानात मुद्रा तुम्हा करते स्वाभिमानान जी मुद्रा तुम्हा करते स्वाभिमानान जी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ शिवरायांनी घेतली. 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यांच्या हातात तलवारी दिल्या. स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या मनात रुजवला आणि या 72 मावळ्यांनी काय केलं? शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण कडे कपाली कडकोटावर खोडके भगवान ईश्वर. शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण गाव बंदर मुलक जिंकलं जिंकलं त्यानं कल्याण. शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला घाम. शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण दरबारी कुस्ती बेगम याला कोण खाली नेसलं. शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण शत्रूची धुळधाण उडवली. शत्रूची धुळधाण आणि असा या आदिलशाहीची धुळधाण उडवणाऱ्या शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूर दरबारात बडी बेगमनं पैजेचा विडा मांडला आणि बडी बेगम गरजली. उसने हमारे शाही अजमत को ललकारा है. कोई है जो उस काफिर सिवा को हमारे सामने ला सके. जिंदा तो मुर्दा. साऱ्या दरबारात भयान शांतता पसरली आणि इतक्यात बड़ी बेगम पुन्हा गरजली. कौन है वो नाराए तकबीर बुलंद करने वाला मुजाहिद जो सिवा का नामो निशान मिटो सके. साऱ्या दरबारात पुन्हा भयान शांतता. कुणाच्या श्वासाचाही आवाज येत नव्हता आणि इतक्यात एक सैतानी आवाज घुमला. हम लाएंगे शिवाजी को. कुणाचा होता हा आवाज? कोण होता तो सरदार? नवतेचे अफजल खान. बातमी महाराजांपर्यंत येऊन पोहोचली आणि अशातच आणखी एक घटना घडली. मासाहेब जिजाऊंच्या सुनबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि शंभू बाळाची आई सईबाई राणी साहेब आजारामुळे गतप्राण झाल्या. सगळीकडे शोककुळा पसरली होती. पण शोक काय असतो याचा विचार करण्या इतकाही वेळ महाराजांकडे नव्हता. कारण अफजल खानासारखं भलं मोठं संकट स्वराज्याच्या दिशेनं आवासून यायला होतं. अशा परिस्थितीतही महाराज उभे राहिले आणि विचार करू लागले, काय करावं. आणि इतक्यात अशातच आणखी एक घटना अफजल खानाच्या सैन्यात घडली. अफजल खानाचा मानाचा हत्ती फतेजंग मेला. नाही मारला. कुणी मारला? का मारला? कशासाठी मारला?
हत्ती मेला, आपला मानाचा हत्ती मेला, आपलं काही खरं नाही. आता आपण काही जिंकत नाही. पण खान इतक्यात हार मानणाऱ्यातला नव्हता. अशा परिस्थितीतही खान घोडदळ, पायदळ, हत्ती, तोफा लढवये सैनिक आणि सरदार घेऊन निघाला. हिंदवी स्वराज्याचं हे देखणं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी टोळधाड निघाली. आणि कशी निघाली? कशी केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. खान चालला पुढे पाट सैन्य मागुती, खान चालला पुढे पाठ सैन्य मागुती. मत्त हत्ती पालकाही राग लांब लांबती. उंट हत्ती पालख्याही राग लांब लांबची. टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. आणि 40,000ची ही अकराळ विक्राळ टोळधाड घेऊन खान जावळीच्या खोऱ्यात आला. आणि जावळीच्या खोऱ्यातून कुठं आला? कुठं? प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजीराजांच्या करामतीची, शिवाजीराजांच्या करामतीची, शिवाजीराजांच्या करामतीची. त्यास जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. वरील काय कल्पना युक्तीची रजी. करेल काय कल्पना युक्तीची रजी, जी, जी. करेल काय कल्पना युक्तीची रजी, जी, जी. आणि महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला. उभारीला दक्षिणार शामियाना. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. सय्यद त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. सय्यद त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. आणि महाराजांना बघून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ. धीरा धीरा रगी, धीरी धीरा धीरा रगी, धीरा धीरा रगी, पण आपला राजा बी काही कच्च्या गुरूचा चेहरा होता. महाराज सह्याद्रीप्रमाणे अचल आणि स्थिर होते. त्यांच्या दोन्ही हातावर भवानी नांदत होती. त्यांचा उजवा हात हृदयावर आणि डावा, आणि म्हणून राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालीत